वाशिममध्ये बालगोपाल तालमीच्या वतीनं विदर्भ योद्धा ही आंतरराज्य कुस्ती स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत हरियाणा, पंजाब, दिल्लीसह विविध जिल्ह्यांमधून नामांकित मल्ल सहभागी झाले होते। या स्पर्धेत हरियाणाचा मल्ल चिराग बेनीवालनं प्रथम क्रमांक पटकावत 2 किलो चांदीची गदा आणि 51,000 रुपये पारितोषिक जिंकले। नाशिकच्या ग्रँडमास्टर विदित गुजरातीनं टाटा स्टील मास्टर बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळवत देशात अव्वल स्थान पटकावलं। त्यानं 12व्या फेरीत उझबेकिस्तानच्या नोडिरबॅकचा पराभव केला। विदित फेडेच्या लाईव्ह रेटिंगमध्ये भारतातील नंबर 1 बुद्धिबळपटू बनलाय। त्याच्या नावे रँकिंगमध्ये 2051.5 गुणांची नोंद झाली। इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं कृषी प्रदर्शन भरवलं। यात 1.5 टनाचा हिंद केसरी गजेंद्र रेडा बघायला मिळाला। गर्दी झाली आहे। बेळगाव जिल्ह्यातील विलास नाईक यांचा हा रेडा आहे। गजेंद्रला दररोज 15 लिटर दूध, 3 किलो सफरचंद, 2 किलो पेंट। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। 3 किलो गव्हाचं पीठ असा खुराक दिला जातो। विशेष म्हणजे 8 वेळा गजेंद्रला हिंद केसरी पुरस्कार मिळवला आहे। ऑल इंडिया चॅम्पियन ठरलेला रेबेल घोडा इंदापूरमधील प्रदर्शनात चर्चेचा विषय ठरला। सोनाई उद्योग समूहाचे संचालक अतुल दशरथ माने यांचा तब्बल 1 कोटी रुपयाहून अधिक किमतीचा 3 वर्षांचा हा दिमागदार घोडा आहे। सडपातळ, लांब चेहरा, दोन्ही कान जुळलेले, पातळ लांब मान आणि धावण्यात सर्वात वेगवान ही मारवाड जातीच्या या अश्वाची वैशिष्ट्ये आहेत। जम्मू आणि काश्मीरच्या बांदेपुरामध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। बांदेपुरा आणि गुरेजमध्ये घरांवर बर्फाची चादर पसरली आहे। सर्व परिसर बर्फानं झाकून गेलाय। सर्वत्र बर्फच बर्फ दिसतोय। जम्मू काश्मीरच्या सोनमर्गमध्ये बर्फवृष्टी झाली आहे, तर गांदरबलमध्येही हलक्या स्वरूपाची हिमवृष्टी झाली आहे। त्यामुळे सर्वत्र बर्फाची धुलाई पसरलेली दिसते। रस्ते, वाहनं आणि घरांवर बर्फाचा थर जमा झालाय। तसंच तापमानातही घट झाली आहे। जम्मू काश्मीरमधील डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुरू आहे। काश्मीर खोऱ्यातील गुलमर्ग, गुरेज, बांगस व्हॅली, जोजिला पास परिसरात बर्फवृष्टी होती, तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशातही जोरदार बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे। फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात जवान ॲनिमल सॅम बहादूर सिनेमाचा दबदबा दिसला। जवाननं सर्वोत्कृष्ट ॲक्शन, सर्वोत्कृष्ट VFX कॅटेगरीत पुरस्कार पटकावलाय। सॅम बहादूरला वेशभूषा, ध्वनी डिझाईन आणि निर्मिती डिझाईनचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, तर 12th फेलनं उत्कृष्ट संपादन कॅटेगरीतला पुरस्कार मिळवला आहे। दिवंगत सुप्रसिद्ध चित्रकार जॉन फर्नांडिस यांच्या मूळ कलाकृती पाहण्याची संधी मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे। नेहरू कला दालनात इंडियन मास्टर्स मालिकेअंतर्गत याचं आयोजन करण्यात आलं आहे। जॉन फर्नांडिस यांची विविध चित्र प्रत्यक्ष अनुभवाची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे। होतकरू युवा चित्रकारांसाठी ही मोठी संधी मानली जाते।